कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी, नेवोनी निजविले स्मशानी मानसे जाळी ते ठिकाण, काढिले ते ओढे मागील उपचाराचे पुढे, नाही वाटवाला भेव सुख दुःख भोगितो देव, याजसाठी निर्वाण केले कसेले मन, तुका म्हणे अनुभव भरा बरा, नाही तरी हस्तपाय चोरा, नेवोनी निजविले स्मशानी माणसे जाळी ते ठिकाणी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सहज अवस्था, सिद्ध स्थिती, पक्व अशा प्रकारची ही परिस्थिती आपल्याला जी प्राप्त झाली त्याकरता आपण साधन काय केलं। मागच्या अभंगाचा आणि याचा थोडा संबंध सारखा वाटतो। तुकोबारायांनी सांगितलं की काम नाही मला आता इच्छा राहिली नाही, इच्छा राहिली नाही याचा सरळ सरळ अर्थ आहे ग्रंथीभेद झाला, जीवपणा संपला, जीवनातली अपूर्णता संपली, कसलीच जीवनामध्ये उणीव वा कमी माझ्या अनुभवाला येत नाही। तेव्हा साहजिकच हा प्रश्न निर्माण झाला की अशा प्रकारची ही अवस्था तुम्हाला कशाने प्राप्त झाली, याच्याकरता तुम्ही काय केलं। साधन तिथं तुकोबारायांनी सांगितलंच नाही, काम नाही म्हणजे अवस्थेचंच वर्णन केलं पूर्ण अभंगामध्ये, साधनाचं वर्णन केलं नाही। काय साधन केलं तुम्ही, ते साधन तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात की मी हातात काठी घेतली आणि या कलेवराच्या पाठी लागलो। तुका हाती काठी घेऊन या कलेवरा पाठी लागला। हातात काठी घेतली लागलो याच्या माग, म्हणजे काय संबंध आहे त्याचा, कलेवराच्या पाठी लागले तुम्ही का बरं लागले। तुकोबाराय म्हणतात सगळ्याला कारणीभूत हेच आहे। येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, केली बोडणी विटंबना। सगळ्या समस्येचं मूळ कारण हे काय, कलेवराचं तादात्म्य। कलेवर शरीर, शरीराची वेगवेगळी नाव आहेत, त्यामध्ये कलेवर हे एक नाव आहे। हा जो शरीराचा संघात आहे, शरीराचा समुदाय आहे, या शरीरामुळेच सगळी दुःख भोगावी लागतात। जन्म मरण भोगावं लागतं, कर्माच्या बंधनात गुंतावं लागतं, विकाराच्या हाती सापडून दुःखाचे टोले खावे लागतात। या सगळ्याला कारणीभूत हे कलेवर आहे, कलेवर। ज्ञानोबारायांनी या शरीराचं वर्णन 8व्या अध्यायामध्ये मामुपेत्य तू पुनर्जन्म दुःखालयम, फार इतकं सुंदर वर्णन केलंय त्याच्यावर शरीराचं। हो, तुकोबाराय म्हणतात की मी पहिल्यांदा खूप विचार केला, असं का,
तुकाराम महाराजांनी दोन्ही परिस्थित्या पाहिल्या होत्या. खूप अनुकूल काळ पाहिला आणि खूप प्रतिकूल काळ पाहिला. आणि मग त्या दोन्ही काळाचं स्थिर मन करून चिंतन केलं की या सुखदुःखाला कारण नेमकं कोण आहे, का आपल्याला सुखदुःख भोगावे लागतात. आणि मग ते जे चिंतन केलं, अर्थातच संतांची मदत घेऊन, शास्त्राची मदत घेऊन ते चिंतन केलेलं आहे. आणि चिंतनांती तुकोबाराच्या लक्षात आलेलं आहे की या सगळ्या दुःखाचं कारण देह तादात्म्य. देह तादात्म्याचंही कारण अज्ञान आहे. पण अज्ञान हे प्रत्यक्ष दुःखाचं कारण नाही. प्रत्यक्ष दुःखाचं कारण आहे देह, ज्याला शास्त्रामध्ये विक्षेप म्हटला जातो. विक्षेप कार्य आहे आणि अज्ञान हे त्याचं काय आहे, कारण आहे. म्हणून विक्षेपाला कार्याध्यास म्हणतात आणि अज्ञानाला कारणाध्यास म्हटलं जातं. कारणाध्यास हा प्रत्यक्ष दुःखाला कारणीभूत नाही. काही काही माणसाला स्वप्न भयंकर पडतात, आरडतच उठतात. ते उठले की पुन्हा त्यांना काय लागत नाही, झोप लागत नाही. यानेच परेशान आहे महाराज किती काही माणसं. आता झोप स्वप्न वाईट पडतात तर स्वप्नाचं कारण कोण आहे, झोपच आहे. झोपलाच नाही तर स्वप्न पडायचं काय प्रश्नच येत नाही ना. पण तरी झोपेमध्ये प्रत्यक्ष दुःख नाही. प्रत्यक्ष दुःख कशामध्ये असतं, स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये. म्हणजेच अज्ञान हे जरी विक्षेपाचं कारण असलं, दुःखाचं कारण असलं, तरी प्रत्यक्ष दुःख अज्ञान देत नाही. दुःखाचं बीज अज्ञानामध्ये असतं. प्रत्यक्ष दुःख द्यायला कारणीभूत हा विक्षेपात्मक शोक आहे. आणि विक्षेपामध्येच 3 देह मोडतात. विक्षेपामध्ये सगळं जगत मोडतं. विक्षेपामध्येच विकार, कर्म, जन्म, मृत्यू हा सगळा संसार म्हणजेच काय आहे, विक्षेप आहे. विक्षेप स्थूल सूक्ष्मात्मक अशा प्रकारचा हा संसार, हा सगळा विक्षेपामध्ये मोडला जातो. आणि त्याला कलेवर म्हटलंय तुकोबारायणी या ठिकाणी. कलेवर उपाधी, वेष्टी वा समष्टी. तर सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे हे कलेवर. आणि ज्या वेळेला माझे हे लक्षात आलं, मग तुकोबाराय म्हणतात मी त्याच्या मागच लागलो. तुका कलेवरा पाठी लागला, त्याच्या मागच लागलो. आता माग तर सगळं जगच लागलेलं आहे कलेवराच्या. बाकीचेही सगळे जे धावतात ते कोणाच्या मागे धावतात, कलेवराच्याच मागे धावतात, या विक्षेपाच्याच मागे धावतात. सगळं तर याच्याकरताच चालू आहे ना. काही काही माणसाचा महाराज दिवसभर स्वयंपाकच चालू राहतो. त्याचा ते स्वयंपाकघरातला गॅस कधी बंदच राहत नाही. आता हे गॅस वाढल्यामुळे काय माहिती काय थोडंफार बंद राहत. सारखं अशा प्रकारचं ये करणं वो करणं, ये करणं वो करणं, ये करणं वो करणं. हे सगळं कशा करताय, कलेवरा करताय. जिभे करताय. जीभ कशामध्ये येते, कलेवरामध्येच येते. नुसतं स्थूल सूक्ष्म म्हणजेच स्थूल म्हणजेच कलेवर आहे असं काय नाही. सूक्ष्मही कलेवरच आहे आणि कारणही कलेवरच आहे.
काही माणसं मोठेपणा करतात, एवढे पळतात महाराज, अरे राम 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 राम. नुसतं असं तटस्थ होऊन पाहत राहो, किती पळत आहे, किती पळत आहे. या पेपरमध्ये जाहिरात दे, त्या पेपरमध्ये जाहिरात दे, याला जाऊन भेट, त्याला जाऊन भेट, फोटो काढ, अमक लाव, तमक लाव, तमक लाव. हे सगळं तरी कशा करताय? कलेवारा करताच आहे. हे कलेवारा करताच आहे. सत्ता जे हवी असते ती तरी कशा करता हवी असते? कलेवारा करताच. मोठे सप्ते करायचे मागायचे, हे तरी कशा करता राहत? कलेवारा करताच आहे. सगळेच कलेवाराच्या पाठीमागे धावतात. तर तुकाराम महाराज धावले तर याच्यात काय विशेष आहे? विशेष हा आहे, धावतात सगळे कलेवाराच्या माग, पण बाकीचे हारण शाल घेऊन धावतात. कलेवाराची पूजा करण्याकरता धावतात. आणि तुकाराम महाराज जे धावू लागले ते पूजा करण्याकरता नाही, हातात घेतले दांडक, आणि दांडक घेऊन, काठी घेऊन तुकोबाराय या कलेवराच्या पाठीमागे धावू लागलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. काठी घेऊन कलेवराच्या पाठीमागे तुकाराम महाराज कशा करता लागलेले असतील बा? काठी घेऊन ज्या वेळेला एखादा मनुष्य एखाद्याच्या मागे लागत असतो त्यावेळेला कशा करता? काठीने त्याचं अंग खाजवण्याकरता. का काठी घेऊन कधी कुत्र्याच्या मागे लागलं जातं, काठी घेऊन कधी ओढाळ जनावराच्या मागे लागलं जातं, काठी घेऊन कधी सापाच्या मागे लागलं जातं. अर्थातच त्याला मारण्याकरता. हातात काठी जी घेतली जाते आणि पळतो मनुष्य, तो मारण्याकरता पळत असतो. म्हणजेच तुकाराम महाराज हातात काठी घेऊन कलेवराच्या पाठीमागे लागले, अर्थात ते कलेवराला मारण्याकरता कलेवराला मारण्याकरता लागले. कोणत्या हाती तुकाराम महाराजांनी काठी घेतली आणि कलेवराला मारण्याकरता मागं लागले आणि कलेवराला मारलं. म्हणजे नेमकं काय केलं? त्या माराचं स्वरूप काय आहे, काठीचं स्वरूप काय आहे? कलेवराला मारणं म्हणजे काय? एक लक्षात घ्या. लौकिक दृष्टीनं स्थूल शरीर महत्वाचं असतं. कर्मामध्ये महत्व कोणाला आहे? स्थूलाला आहे. उपासनेमध्ये महत्व सूक्ष्माला आहे आणि ज्ञानामध्ये महत्व कारणाला आहे. ज्ञान या साधनाचं सगळं अशा प्रकारचं जे ध्येय असतं ते कारणाचा नाश करण्यामध्ये. ज्ञानाचा विरोध कशाशी असतो? अज्ञानाशी असतो. आणि अज्ञान हेच जीवाचं कारण शरीर आहे. ज्ञानामध्ये कारणाला महत्व आहे. म्हणून ज्ञान झाल्यानंतर सुद्धा जे संपत ते कारण संपत पहिल्यांदा, मग हळूहळू कार्य संपत. उपासनेमध्ये प्राधान्य असतं सूक्ष्माला. सूक्ष्मामध्ये अंतःकरण येतं, मनबुद्धी चित्त अहंकार. पंच ज्ञानेंद्रिय येतात, 5 कर्मेंद्रिय येतात. तर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियापेक्षा अंतःकरण हे महत्वाचं असतं आणि उपासनेमध्ये अंतःकरणच महत्वाचं आहे. बाह्य क्रियेला उपासनेमध्ये फार प्राधान्य नाही. अंतःकरणाच्या स्थिती करता आवश्यक तेवढी बाह्य क्रिया महत्वाची आहे. तीही अंतःकरणाची स्थिती जर बनत असेल तर. अन्यथा बाह्य क्रिया विटंबना आहे. विटंबना. जर अंतःकरणाकडे लक्ष नसेल व अंतःकरणात उपासना करणाराचा बदल होत नसेल तर त्याची बाह्य कर्म ही काय आहे? विटंबना आहे. वेश्येनं केलेला तो शृंगार आहे. वेश्याही कुंकू लाविते. वेश्याही अशा प्रकारची अलंकार घालत असते. पण पतिव्रतेनं कुंकू लावलं आणि वेश्येनं कुंकू लावणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तसं अंतःकरणाकडे लक्ष नसेल, अंतःकरणात बदल होत नसेल, अंतःकरणा बदलण्याकरता जर
उपासना नसेल तर त्याच्या उपासनेची कृती म्हणजे वेश्येने लावलेलं कुंकू आहे. उपासनेमध्ये मन अंतकरण महत्वाचं आहे. एरवी तरी पंडसुता अंतरशुद्ध नसता बाहेर कर्म तो सर्वथा विटंबोगा. बाहेर कर्म तो पंडसुता विटंबोगा. म्हणून धर्मशास्त्राच्या व्याख्या वेगळ्या आणि उपासनेमधल्या व्याख्या वेगळ्या. धर्मशास्त्राच्या व्याख्या वेगळ्या, उपासनेच्या व्याख्या वेगळ्या. आपण चिंतन करत असताना हा सगळा भाग समजून घेऊन चिंतन करणं गरजेचं असतं. धर्मशास्त्रामध्ये निषिद्ध कर्म केलं तर पाप होतं, विहित कर्म नाही केलं तर पाप होतं. म्हणजे पापाला कारणीभूत कर्म आहे. करणं न करणं. उपासनेमध्ये तर नाही संबंध. देव अंतर येते पाप, देव अंतर. म्हणून धर्मशास्त्राने ज्याला पुण्य म्हटलेलं आहे, उपासनाशास्त्र काही ठिकाणी त्यालाच काय म्हणतंय? पाप म्हणतंय. पाप मजची माझी असुदा जेने मी दुरावे पंडुसुता ते पुण्य ऐसे म्हणता जिभ न तुटे काही. सरळ सरळ कर्मशास्त्रावर हा हल्ला आहे ज्ञानोबऱ्यांचा. अर्थात उपासनेचं हे प्रकरण आहे. तेव्हा उपासनेमध्ये अंतकरण सूक्ष्म महत्वाचं आहे आणि मग कर्म करण्यामध्ये स्थूल महत्वाचं आहे. कर्मकांडामध्ये तुमच्या आत भाव काय आहे याला काही महत्व नाही महाराज. यज्ञ करायचं असेल तर तुमच्या आत भाव कसाही असो, बाह्य अशा प्रकारची कृती व्यवस्थित पाहिजे. बाह्य कृती जर तुमची चुकत असेल तर तुमच्या भावाला कर्मशास्त्रामध्ये काहीही महत्व नाही. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे की वृत्रासुराच्या बापाने त्वेष्टा त्यांनी जो यज्ञ केलेला होता, कशाकरता यज्ञ केलेला होता? इंद्राला ठार करणारा मुलगा व्हावा म्हणून यज्ञ केला होता. सगळी तेवढी यज्ञ. काही विशेष यज्ञ असतं तर विशेष यज्ञाला विशेष सामुग्री लागते ना. सर्वसामान्य यज्ञाला जी लागणारी सामुग्री तेवढ्याने विशेष यज्ञ कसे होतील? इंद्राला मारणारा मुलगा निर्माण करणारा यज्ञ काही सामान्य असेल? मग तशा प्रकारची सगळी खटाटोप करून सगळी सामुग्री एकत्र केली. त्या यज्ञाचे जे तज्ज्ञ आहेत ऋत्विज त्यांना बोलावलं आणि तो यज्ञ केला. पण महाराज काही नाही, थोडीशी आवाजात काय झाली? चूक झाली. नुसत्या स्वरामध्ये चूक झाली. इंद्र शत्रू वर्धस्व अशा प्रकारचं म्हणून आहुती टाकायची. आता काय यज्ञाला माहिती नाही का हे कशा करता यज्ञ करू लागले? ते त्यांचा भाव काय आहे? ते भाव पेव काही नाही कर्मामध्ये चालत. कृती सुटली की संपलं. म्हणून स्थूलाला महत्व आहे कर्मामध्ये. स्वर चुकल्यानंतर त्याचा अर्थ बदलला. इंद्राला मारणारा पुत्र होण्याच्या ऐवजी इंद्राने मारावा असा पुत्र. इंद्राने मारलं त्याला. अर्थात अध्यात्मामध्ये ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सूक्ष्म शरीर महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी हाती घेऊन या काठी तुका लागला कलेवरा पाठी. इथं कलेवर प्राधान्याने कोणतं घ्यायचंय? कारण कारण कारण. इथं तुकाराम महाराजांचा हा अभंग हा उपासना क्षेत्रातला अभंग नाही. गाथ्यामध्ये तिन्ही कांड आहेत. ज्ञानकांडही आहे, उपासना कांडही आहे आणि कर्मकांडही आहे. कारण गाथा हे वेदाचं अशा प्रकारचं सार आहे. चहुवेदाचे हे अर्थही गहन करोनिया. तर चारी वेदातलं सार अशा प्रकारचं घुसळून तुकोबारायांनी काढलेलं आहे आणि त्याची गाथा तयार झालेली आहे. त्यामुळं जसं कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी असं गीतेचं वर्णन केलेलं आहे, तसंच गाथ्याचंही वर्णन आहे. मोठा भाग
उपासनेमध्ये. परत वेदामध्ये सुद्धा मोठा भाग कर्मामध्ये. वेदातला जवळजवळ 3/4 पेक्षाही जास्त भाग हा कर्मकांडाचं वर्णन करणार आहे. त्याच्यापेक्षा थोडासा कमी उपासना कांडात. आणि ज्ञानाचा भाग फार कमी आहे वेदामध्ये सुद्धा. उपनिषद थोडी आहेत, फार थोडी. 108च फक्त उपनिषद आहेत. तसे पूर्ण एकूण 1180 असे काहीतरी उपनिषद आहेत. पण त्याच्यामध्ये जास्त कर्मपर आहेत. त्याच्यापेक्षा काही कमी उपासनापर आणि ज्ञानपर थोडे आहेत. तसं गाथ्यामध्ये सुद्धा ज्ञानपर अभंग आहेत, पण ते थोडे आहेत. उपासनापर जास्त आहेत, कर्मपरही थोडे आहेत. कारण ज्या कालामध्ये जे वाङ्मय निर्माण झालेलं असतं त्या कालाला आवश्यक भाग त्याच्यामध्ये जास्त असतो. वेदाच्या निर्मितीचा काळ जो होता त्यावेळेला तिथं कर्माची जास्त आवश्यकता होती, म्हणून कर्मावर जोर दिलेला आहे. गाथा निर्मिती ज्या वेळेला झाली त्यावेळेला उपासनेची जास्त आवश्यकता होती, म्हणून उपासनेवर जोर दिलेला आहे. पण त्याचा असं कर्म वा ज्ञान त्याच्यात मुळीच नाही असं नाहीये. तेव्हा हा ज्ञानाचा भाग आहे, ज्ञानाचं क्षेत्र आहे. आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे शरीर महत्वाचं असतं ते कोणतं असतं? कारण शरीर. कारण शरीर म्हणजेच अज्ञान, अज्ञान, अज्ञान. आणि तुकाराम महाराजांनी हातात काठी घेतली, अर्थात विवेकाची काठी घेतलेली आहे. अज्ञानाची काठी, ज्ञानाची काठी घेतली, विचाराची काठी घेतली. थोडक्यात ज्ञान शब्दाचा अर्थ विचार. कोहम कथमिदम जातम को वा कर्तास्य विद्यते, अशा प्रकारचा जो विचार आहे, विवेक आहे, याची काठी तुकोबरायांनी हातामध्ये घेतलेली आहे. आणि मग शरीराच्या मागं लागले. शरीराच्या मागं लागले म्हणजे शरीराचं चिंतन करू लागले की देहाचं स्वरूप काय आहे, देहाचं उपादान कारण काय आहे, देहाचं निमित्त कारण काय आहे, देह आणि देहामध्ये असणारा आत्मा यांचा संबंध काय आहे, आत्मा देह स्वरूप आहे की देहाहून भिन्न आहे, वगैरे वगैरे याचं चिंतन करायला लागले तुकोबार आहे. तुका हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठ. काय आहे, जगात तत्व दोनच आहेत. देहामध्येही दोनच तत्व आहेत. देह संघातामध्ये एक चेतन तत्व आहे आणि दुसरं जड तत्व आहे. परत चेतन तत्व हे विचाराच्या पलीकडचं आहे. विचार चेतनाचा करताच येत नाही. चेतना करता करायचा असला तरी विचार कशाचा करावा लागतो? जडाचाच करावा लागतो. तत्ववेत्ता, ज्ञानी असे जे शब्द असतात ते ब्रह्मविषयक ज्ञानी असतात किंवा ब्रह्मविषयक तत्ववेत्ते असतात असं नाहीये. ते जडाला जाणणारे त्यांनाच तत्ववेत्ते म्हटलं जातं. जडाला जाणणाऱ्यालाच ज्ञानी म्हटलं जातं. भगवान सांगतात गीतेमध्ये, सवेदवित यस्तम वेद सवेदवित, यहा तम वेद तम कम. कोणाला जाणल्यानंतर त्याला तत्ववेत्ता म्हणतात, वेदवेत्ता म्हणतात. तम वेद सहा वेदवित. काय आहे या श्लोकाचं पहिलं? ऊर्ध्वमूल मधश्चाख मश्वत्थम प्राहुरव्ययम. संसाराला वृक्षाची उपमा दिलेली आहे आणि त्या संसार वृक्षाचं वर्णन सुरू झालेलं आहे. ऊर्ध्वमूल ज्याचं मूळ वरती आहे, अधशाखम ज्याच्या फांद्या खाली आहेत. ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम, त्याला अश्वत्थ अशा प्रकारचं म्हटलं जातं. असा हा जो संसार आहे, संसार व्यष्टी दृष्टीनं 3 देह आणि समष्टी दृष्टीनं हे सगळं जगत. 3 देह हा संसारच, देह हा संसारच आहे. म्हणून देह तादात्म्य जोपर्यंत असतो तोपर्यंत तो संसारातच असतो. मग तो जंगलात राहत असला तरी, एकटा राहत असला, कसा राहत असला तरी, घरदार ओखटे तेजोमनशी तरी शरीरा एवढे जाड. शरीर हाच संसार आहे.
पंढरीशी जारे आल्यानो संसार आहे. इथं संसार शब्दाचा अर्थ काय केलाय? शरीर हाच केलेला आहे. शरीर संसार आहे. बरं, जे शरीरात आहे ते जगात आहे आणि जे जगात आहे ते शरीरात आहेत. जगामध्ये काही दुर्जन आहेत, काही सज्जन आहेत. शरीरातही काही दुर्जन आहेत, काही सज्जन अशा प्रकारचे आहेत. गंगा, यमुना, हिमालय, समुद्र सगळं आत आहे. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांडात आहे तेच काय आहे? पिंडामध्ये. अशा प्रकारचं आहे. तेव्हा कलेवरा पाठी तो का लागला? तर हातामध्ये विचाराची काठी घेतलेली आहे. विचार अत्यंत महत्वाचा आहेच, प्रश्नच नाही. तुकोबारांनी स्पष्टच म्हटलेलं आहे, विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानाची प्राप्ती ही विचाराशिवाय होतच नाही. विचार, सारासार विचार करा, उठाउठी क्षणोक्षणाहाची करावा विचार. विचार नाही नर खर तो तैसा, वाहे ज्ञान भार पाठी लिगाड जैसा. तर इथं विचार गाथ्यामध्ये जे विचार शब्द आलेला आहे, तर हा विचार म्हणजे संसारात आपण ज्याला विचार म्हणतो तो विचार नाही. पाया किती खोल घ्यायचा आणि ते अमक कसे करायचं, तमक कसं करायचं, शेतात काय पेरायचं, कोणीकडून पाणी अडवायचं, कोणीकडून घालायचं, बांध कसा कोरायचा, याला विचार नाही म्हणत. ह्या सगळा अविचारामध्ये भाग मोडला जातो. संसारामध्ये ज्याला विचार म्हणतात, लक्षणेमध्ये त्या कशात बसलं जातं? अविचारामध्ये. विचार त्याला म्हटलं जातं की ज्याच्यामुळं सत्य असत्य, जड चेतन यांचं पृथक्करण केलं जातं. आणि नुसतं पृथक्करण नाही, असताचा त्याग करून सतचा स्वीकार करणं, त्याला काय म्हणतात? विचार, विवेक अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मी विवेकाची काठी हातामध्ये घेतली आणि कलेवराच्या पाठीमागे लागलो. कलेवराच्या पाठीमागे लागलो अर्थात कलेवराचा विचार करू लागलो. आणि मग काय झालं? दणके द्यायला सुरुवात केली. आणि मग कुठं नेलं त्याला तुम्ही? मारीत नेवनी निजविले स्मशानी. माणसे जाळी ते ठिकाणी. जे ठिकाणी माणसे जाळी ते ठिकाणी स्मशानी नेवनी निजविले. जिथं माणसं जाळली जातात अशा त्या स्मशानामध्ये या कलेवराला नेऊन काय केलं? मी झोपवलं. माणसं जाळतात त्या ठिकाणी, स्मशानामध्ये नेलं. नेवनी निजविले स्मशानी नेऊन निजवलं. लोकांना वाटलं स्मशान एखाद्या बंगल्याचंच नाव आहे, म्हणून लोकांनी विचारलं. त्याच्याकरता तुकाराम महाराजांना मग त्याचा खुलासा करावा लागला उत्तरार्धामध्ये. स्मशान हे बंगल्याचं नाव नाहीये. स्मशान म्हणजे जिथं माणसं जाळतात ते ठिकाण. माणसे जाळी ते ठिकाणी. मसन वाट्यात नेऊन अशा प्रकारचं त्याला झोपवलेलं आहे. माणसे जाळी ते ठिकाणी. तुकोबाराय म्हणतात की कोणत्या स्मशानामध्ये नेलं? माणसं जाळतात तिथं. प्रेताला जाळतात तिथं नाही नेलं. माणसाला जाळतात तिथं नेलं. जीवाला जाळलं जातं तिथं नेलं. जीव जिथं जाळतात तिथं नेलं. म्हणजे जीवपणा ज्या ठिकाणी काय होतो? नष्ट होतो, संपतो, जाळला जातो. जीवपणा जाळला गेला की शिल्लक काय राहतो? देवपणा अशा प्रकारचा शिल्लक राहतो. अशा त्या महास्मशानामध्ये या शरीराला मी घेऊन गेलो. कुठं आहे हे महास्मशान? ज्या ठिकाणी माणसं जाळली जातात अशा प्रकारचं हे स्मशान कुठं आहे? आपण स्मशान पाहतो.
गोपाळपूरकडं. इथलं पंढरपूरचं स्मशानभूमी कुठे आहे? गोपाळपूरच्या बाजूला आहे. तिथं जाळले जातात माणसं, म्हणजे माणसाची स्थूल शरीर, प्रेत जाळले जातात. प्रेत. तुकोबाराय म्हणतात की मी त्या शरीराला त्या ठिकाणी नेऊन झोपवलं. ज्या ठिकाणी माणसं जाळली जातात त्या ठिकाणी नेऊन झोपवलं. या ठिकाणी लक्षणात्मक वृत्तीने अर्थ घ्यावा लागेल आपल्याला की कलेवराला तिथं नेलेलं आहे जिथं जाळलं जातं, तिथं नेऊन झोपवलं. मात्र तिथं नेऊन झोपवल्यावर दुसरं काय करणार? काडीच लावणार ना. याचा अर्थ काय आहे? महाराज मसनवाटात नेऊन त्या शरीराला झोपवलं जातं की ज्या शरीराचा त्यातल्या चैतन्याचा संबंध तुटलेला आहे. जीवात्मा त्याच्यातून निघून गेला, चेतना त्याच्यातून निघून गेली. अशा प्रकारचं जे शरीर राहिलेलं आहे त्याला माणूस काय म्हणायचं? ते आता प्रेत आहे, शव आहे, शव. अमंगळ अशा प्रकारचं. त्याला स्मशानामध्ये नेऊन झोपवतात. तुकोबाराय म्हणतात मी काठीनं त्याला मारलं आणि मग मेल्यानंतर उचललं आणि मसनवाट्यात नेऊन झोपवलं. त्याच्यामधलं तर हेच आपल्याला ती संगती लावावी लागेल ना. काठी घेऊन मागं तर लागले शरीराच्या, आणि नेहून पहिल्यांदा मागं लागले म्हणजे शरीर पळत होतं तेव्हा जिवंत होतं. हे काठी घेऊन गेले आणि बडवायला सुरुवात केली, आणि बडवून ज्या वेळेला ते पडलं शांत, निश्चित पडलं, त्याचं सगळं थंडगार झालं. मग खांद्यावर टाकलं आणि स्मशानामध्ये नेऊन काय केलेलं आहे? झोपवलेलं आहे. असं दक्षिणेकडं पाय करून नेवणी निजविली ते ठिकाणी. स्मशानी माणसे जाळी ते ठिकाणी. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की मी विचाराची काठी घेतली आणि विचाराची काठी घेऊन याला मारायला लागलो. देह मी आहे का? मी कोण आहे? ही काठी आहे. आणि मी कोण आहे या काठीचा टोला देऊन देह मी आहे का? स्थूल देह मी आहे का? सूक्ष्म देह मी आहे का? कारण देह मी आहे का? अज्ञानी अवस्थेमध्ये आपण स्थूल, सूक्ष्म, कारण तिन्ही देहाला मी म्हणतो. कधी स्थूलाला मी म्हणत असेल, कधी सूक्ष्म असेल, कधी कारणाला मी म्हणत असेल, तर कधी तिघाला मिळून मी म्हणतो. आता जागृतीमध्ये आपण जो मी म्हणत असतो तो केवळ स्थूलाला मी नाही म्हणत, केवळ सूक्ष्मालाही मी म्हणत नाही, तर कारण स्थूल विशिष्ट अशा प्रकारचा मी आपल्या बोलण्यामध्ये असतो. मी पाहतो असं ज्या वेळेला म्हणतो आपण, त्यावेळेला मी पाहतो, तर स्थूल पाहतं का? पाहण्याची क्रिया स्थूलामध्ये नाही आहे. स्थूलात राहून पाहण्याचं काम करणारं दुसरं इंद्रिय आहे, ज्याला नेत्रेंद्रिय म्हणतात. आणि नेत्रेंद्रिय सूक्ष्म शरीरामध्ये मोडलं जातं. आणि डोळा पाहत असला, ऐका, पाहण्याचं काम कोण करतं? डोळा करतं, पण स्थूलाशिवाय नाही करू शकत. स्थूल पाहत नाही, पाहण्याचं काम सूक्ष्म करतं, पण त्याला गरज कोणाची असते? स्थूलाची असते. आता जसं हा बल्ब प्रकाश देतो, हा प्रकाश देण्याचं काम बल्ब करतो का वीज करते? मग यार बल्ब लावला, वायर आणून उघडं करायचं. जर वीजच प्रकाश द्यायचं काम करत असेल तर बल्ब कशाला लागतो? जवळजवळ 200-300 रुपयाचा बल्ब असेल, म्हणजे काय पैसे घालवले? काढून टाका बल्ब. प्रकाश पडेल का? नाही पडणार. मग प्रकाश कोण देतं? बल्ब देतो का? बल्बाचा प्रकाश आहे का? याचा अर्थ असा आहे की
वीज विशिष्ट बल्ब, केवळ विजेतूनही प्रकाश पडणार नाही, केवळ बल्बातूनही प्रकाश, वीज जोडलेली आहे ज्या बल्बाला तो बल्ब प्रकाश देईल. म्हणजेच पाहण्याचं इंद्रिय जरी सूक्ष्म शरीरामध्ये असलं तरी स्थूलाशिवाय सूक्ष्माला कुठल्याही प्रकारची क्रिया करता येत नाही. त्याला स्थूलाच्याच माध्यमातून, म्हणून तर स्थूल निर्माण करावं लागलं. जर सूक्ष्म स्वतंत्र कार्य करत असतं तर मग स्थूल सृष्टी निर्माण करण्याची ईश्वराला गरजच पडली नसती. हे पंचीकरण करा आणि एकमेकात मिसळण, याचं काय काम पडलं असतं. सूक्ष्म सृष्टी तर अपंचीकृत पंचमहाभूतापासून निर्माण झालेलीच होती. जागृतीमध्ये तिन्ही शरीरयुक्त अशा प्रकारचा मी असतो. आता स्वप्नामध्ये स्थूल नसतं, स्वप्नातला व्यवहार मात्र सगळा सूक्ष्म करतो. सुषुप्तीमध्ये सूक्ष्मही नसतं, सुषुप्तीतला व्यवहार केवळ काय करतं, कारण शरीर करत असतं. तेव्हा कारण शरीर, झोपेमध्ये आपण कारण शरीराला फक्त मी म्हणतो, स्वप्नामध्ये कारण विशिष्ट सूक्ष्माला मी म्हणत असतो, तर जागृतीमध्ये कारण सूक्ष्म विशिष्ट स्थूलाला मी म्हणतो. पण मग मी नेमका कोण आहे, सूक्ष्म मी आहे, स्थूल मी आहे, की कारण मी आहे, की या तिन्हीहून मी वेगळाच आहे. अशा प्रकारच्या विचाराची हातात काठी घेऊन मी या देहाच्या मागं लागलो, म्हणजे देहाचा विचार करायला लागलो, देहाचा विचार करायला लागलो, देहाचा विचार करायला लागलो. कारण वेदांत शास्त्राचा हा सिद्धांत आहे की दुःखाला कारण देह तादात्म्य, देहाला मी मानणं हे दुःखाला कारण. परत जोपर्यंत मनुष्य देहाला मी म्हणत राहील, म्हणजे देह हे आपलं स्वरूप आहे, या मान्यतेवर तो जीवन जगत राहील, तोपर्यंत पंतप्रधान होवो किंवा राष्ट्रपती, कोण मोठा आहे तुम्हाला माहिती असेल, मला नाही माहिती, पंतप्रधान मोठा की राष्ट्रपती मोठा. राष्ट्रपती मोठा असेल तर राष्ट्रपती जरी झाला तो, तरी हे त्याची दुःखातून निवृत्ती होत नाही. कुठल्याही राष्ट्राच्या अध्यक्षाला तुम्ही भेटा, आजी भेटत नसला तर माजीला भेटा, त्याला काही धंदा नसतो, काम नसतं, कोणी विचारित नाही त्याला. बाईला जाऊन भेटा. खरंच तुमचं त्या कालामध्ये दुःख गेलेलं होतं का? मोठी सत्ता असली तरी जोपर्यंत आपण देहाला मी म्हणणार नाही, खूप खूप श्रीमंत आहे, केवढा पैसा, भारतात एक नंबरचा श्रीमंत असणारे जे कोणी आहेत त्यांना भेटा, एवढा तुमच्याजवळ पैसा आहे, गंगेच्या पाण्यासारखा वाहतोय, दुःख आहे की नाही तुम्हाला? होकारार्थी उत्तर येईल, आहे. सत्तावानाला विचारलं आहे, कलाकाराला विचारा. चांगल्या प्रकारचा जागतिक एखादा कलाकार असेल, कुठल्याही कलेने संपन्न असेल, 64 कलेचे प्रकार सांगितलेले आहेत, दुःख आहे की नाही? विद्वानाला विचारा. देह जर तो मी म्हणत असेल, म्हणजे सुंदर लेख आलेला आहे, विकसित राष्ट्रामध्ये पैशाला काही कमी नाही. आणि मग अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक वक्ता, कुठलाही विषय दिला त्याला व्याख्यानाला, जनरल नॉलेजचं एवढं तयार आहे की कुठलाही विषय द्या तुम्ही, त्या विषयावर जर तो बोलायला लागला तर ऐकणाऱ्याला 3-3 तास असं मंत्रमुग्ध करून टाकणारा, विसरून जात होते त्याच्या व्याख्यानाला सगळे लोक. आणि मग विकसित राष्ट्रामध्ये मानस रोगी जास्त आहेत. परत जोपर्यंत खायची, राहायची, अंगावर घालायचीच पंचायत असते, तोपर्यंत माणसं चांगले राहतात. ज्या वेळेला या चिंता दूर होतात त्यावेळेला मग नसलेल्या चिंता त्याच्या पाठीमागे लागतात, नको त्या चिंता पाठीमागे लागतात, खायला लागतात.
आणि मग अति चिंता केल्या, ह्या चिंता असतातच, वा खायचं काय, मग खाण्याकरता काम करा, मग कामाला लागतो, मग चिंतेचा संबंध राहत नाही. काम करत असताना त्या कामावर चित्त लक्ष राहतं, पण ज्याला कामच नाही त्याला सतत चिंताच करावी लागते. मग त्याला दुसरं काहीच नसतं, मग ते चिंता करीत राहतं आणि अति चिंता केल्यामुळं मनाला रोग होतो, मानस रोग ज्याला म्हणतात. आणि मग तिकडं तुम्हाला ह्या दवाखान्याबरोबर तेही दवाखाने जास्त दिसतात. अशी एक व्यक्ती एका डॉक्टरकडे, मानसिक रोगाचा तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरकडे आलेले. तिथं औषधापेक्षा सल्ले जास्त महत्वाचे असतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की औषध देणाऱ्या डॉक्टरपेक्षा सल्ला देणाऱ्या डॉक्टरची फी सुद्धा खूप मोठी असते, खूप मोठी. हे कारखान्याला सल्ला देणारे काही आहे सल्लागार आहे महाराज, एका सल्ल्याचे लाखो रुपये घेतात ते, लाखो रुपये. म्हणजे मग त्यांचा सल्ला सरकारला फसवण्याचा असो, त्यांचा सल्ला तो त्या मालाचं बाहेरच्या देशामध्ये मार्केटिंग करण्याचा असो, कशाचा असो, तितकाच मोलाचा तो काय असतो, सल्ला अशा प्रकारचा असतो. तर लाखो रुपये घेतात नुसता सल्ला द्यायचा, काहीच करायचं नाही, नुसता सल्ला. एवढ्या डोक्याची काय. तर तिथं तो गेलेला आहे, त्यानं बसवलं, झाली विचारपूस सुरू. हा बोला, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? म्हटले पैसे कमी आहे तुम्हाला? नाही म्हटले, पैशाची मला काही कमी नाहीये, पुरं आहे पैशाचं माझ्याकडं. कुणी विचारित नाही. बरंच काहीला हेच दुःख राहतं, पैसा कमी नसतो, पण विचारितच नाही कुणीच येत नाही त्याच्याकडे. तुम्हाला विचार नाही म्हटले, मला कीर्ती प्रसिद्ध भरपूर विचारायला लोक आहेत. मग प्रॉब्लेम काय तुमचा? समाधान नाही, अस्थिर अशा प्रकारचं चित्त आहे. खायला उठतं सगळं, घरदार पैसा, खायला उठतं, सगळं असून समाधान नाही. मन चंचल आहे तुमचं. मनाला स्थिर करण्याकरता तुम्ही असं करा. आपल्या शहरामध्ये तर लगेच पेपर जाहिरात वाचली तुम्ही, एक प्रसिद्ध व्याख्यानकार आलेले आहेत. तुम्ही त्यांचं 8 दिवस इथे व्याख्यान आहे, त्यांच्या व्याख्यानाला जा. त्यांच्या व्याख्यानामध्ये तुमचं मन स्थिर होत आहे की नाही हे बघा, आणि नंतर तुम्ही मला भेटायला या, म्हणजे मला त्याच्यावर काय करता येईल, निदान काढता येईल. तुम्ही हा कोर्स करा पहिला, या व्याख्यानाला जा. तो म्हणला, तो व्याख्यान करणारच मी आहे. ज्याच्या व्याख्यानामध्ये 3-3 तास माणसं खेळली जातात, सगळ्यांची मन स्थिर एकाग्र होतात, तो व्याख्यान करणाराच आपलं मन स्थिर नाही म्हणून तिथं दवाखान्यात. तुम्हाला असं वाटतं काय कीर्तनकाराची याच्यापेक्षा वेगळी अशा प्रकारची स्थिती अवस्था असते? काही नाही महाराज. म्हणून कीर्तनकाराची कीर्तन प्रवचनच ऐकावे, फार त्याच्या जीवनाच्या जवळ नाही गेलेलंच चांगलं. महाराज, परमार्थातलीच भावना आपली नष्ट होईल एवढी वाईट अवस्था असते. संसारिक माणसं कितीतरी बरी असतात, एवढी त्याची वैचारिक पातळी घसरलेली असते. कीर्तना प्रवचनामध्ये साधू संतांचं सांगितलं जातं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. कशा करता हा दृष्टांत सांगितला मी? वैचारिक काय तर जोपर्यंत शरीराला मी मानून आपण जीवन जगतोय, तोपर्यंत धनवान असला काय, विद्वान असला काय, कलाकार असला काय, कारखानदार असला काय, नाही दुःख निवृत्त होऊ शकत. म्हणून अध्यात्मशास्त्राचा हा सिद्धांत आहे की हा देहविशिष्ट मीच दुःखाला कारण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, हातात मी काठी घेतली आणि या देहाच्या मागे लागलो, म्हणजे खरंच देह मी आहे की देहावरून वेगळा मी आहे याचं चिंतन करू लागलो.
आणि मग करता करता माझ्या हे लक्षात आलं की देह मी नाही, देह मी नाही. मग मी कोण आहे? मी तर आहे ना, मी आहेच की. आतापर्यंत आपण देहच मी मानत होतो. मग विचाराने हे सिद्ध करून दिलं की देह मी नाही. मग मी कोण आहे? अज्ञान आहे तोपर्यंत देह मी आहे अशा प्रकारचं वाटतं. अज्ञान एक तेने कोण विकल्प मांडे, अज्ञान एक रोडे तेने कोहम विकल्प मांडे. मग विवरणी की जे पुढे देह हमायसे. अज्ञानामुळे ठीक आहे, पण ज्या वेळेला विवेकाची काठी घेतली, विवेकाचा दीप हातामध्ये घेतला, त्यावेळेला देह मी नाही हे सिद्ध झालं. मग मी कोण आहे? परत मी कोण आहे हे जे स्थळ आहे हेच स्मशान आहे. जिथं देह मी आहे या वृत्तीचं दहन होतं, त्याला जाळलं जातं, हे स्मशान म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. या विचाराने शरीराचा भाव प्रेतरूप झाला. प्रेतरूप झाला. शरीराचा भाव प्रेतरूप कधी होतो? ज्या वेळेला चैतन्याचा आणि त्याचा संबंध संपतो. देहात असणारं चैतन्य आणि देह यांचा संबंध विच्छेद ज्या वेळेला होतो, त्यावेळेला देहाच्या ठिकाणी प्रेतपणा येतो, प्रेतरूप भाव होतो. संबंध संपण्याची 3 कारणं असतात. संबंधीतला एक जरी नष्ट झाला तरी संबंध संपतो, दोन्ही नष्ट झाले तरी संबंध संपतो, आणि कधी कधी दोन्ही राहूनही संबंध संपतो. इथं चैतन्य आणि देहाचा संबंध आहे. त्यामध्ये चैतन्य तर नष्ट होत नाही म्हणून संबंध संपला, चैतन्य मेलं दया आहे असं कधीच होत नाही. पण देह नष्ट होतो, संबंध संपतो. दोन्ही नष्ट होऊन कधी कधी संबंध संपतो. इथं चैतन्य नष्ट होतच नाही, देहाच्या नष्टतेने संबंध संपतो. पण कधी कधी दोन्ही असताना संबंध, म्हणून पती पत्नी हाच आहे. पती पत्नी हा जो संबंध आहे, नवरा बायको हा जो संबंध आहे, तर हा संबंध दोघातली एक जरी गेला तरी संबंध संपतो. पत्नी गेली तरी पती पत्नी हा भाव राहिला नाही. आता तो पती नाही, आता माणूस आहे. पती गेला तरी संबंध नाही, आता ती माऊली पत्नी नाही, बाई आहे, स्त्री आहे, पत्नी नाही राहिली. कारण पत्नी हा संबंधात्मक अशा प्रकारचं नाव आहे, संबंधदर्शक नाव आहे. आणि कधी कधी दोघं गेले, मग तर संबंध राहण्याचा प्रश्नच नाहीये. पण कधी कधी दोघं राहूनही काय होतं? संबंध राहत नाही. म्हणजे असं कसं काय होईल? दोघं राहून संबंध राहत नाही? कसं काय? म्हणजे पुष्कळ ठिकाणी होतं. किती काही केसेस चालू आहे त्याच्याकरता. कशाकरता? संबंधच नको. दोघंही आहेत पण काय नाही? संबंध नाही. तसंच महाराज या देहाचंही, देह आणि आत्मा यांचा जो संबंध आहे तो कोणता संबंध आहे? तादात्म्य संबंध आहे. कोणता संबंध आहे? तादात्म्य. तादात्म्य शब्दाचा अर्थ ते मी, ते माझं स्वरूप, अशा प्रकारची मान्यता, त्याला म्हणतात तादात्म्य. आणि हा तादात्म्य संबंध आहे. तर हा संबंध देह संपल्यानंतर त्या देहाचा संबंध संपतो. कधी कधी देह राहूनही तो संबंध काय होतो? संपतो. तो कशाने संपतो? तर तो ज्ञानाने संपतो. कारण हा जो तादात्म्य संबंध आहे हा अज्ञानकृत आहे, आणि अज्ञानाचं नाशक ज्ञान आहे. ज्ञान झालं की अज्ञान जातं, अज्ञान गेलं की अज्ञानकृत संबंध काय होऊन जातो? नष्ट होतो. नाही का? कधी कधी असं होतं, गंगेवरून यात्रेमध्ये
लोक स्नान करून घाटाने वर चढतात, खूप गर्दी असते आणि त्याच्यामध्ये एखादा माणूस पुढे चलतो आणि त्याच्या पाठीमागे बाई चालते. नेहमी आपण असं पाहतो की बहुतेक जोडीनं स्नानाला जातात आणि मग स्नान झालं की निघतात. मग तो पुढे चालतो, ही मागं चालते, किंवा ही पुढे चालते, तो मागं चालतो. आणि मग असं जोडीने दिसले की लोकांना वाटतं की हे कोण आहेत? नवरा बायको आहे. आता यांनी पाहिलं हे दोघं चाललेले, त्याला वाटलं नवरा बायको आहे. तो कर्नाटकातला होता, हे महाराष्ट्रातली होती. याचा तिचा सुतराम काहीही संबंध नव्हता. योगायोगाने वय वगैरे जसं पती पत्नीचं असावं तशा प्रकारचं त्यांचं वय होतं. स्नान करून दोघे चाललेले होते. याला माहिती नाही की यांचा संबंध नाही. माहित नसल्यामुळं याने काय लावला? संबंध लावला. संबंध लावला. तो तिथं उभा होता, हे चाललेले होते. माणूस पुढे गेला आणि बाईचा पाय घसरून ती पडली. तो लगेच त्याने पुढच्या माणसाला, ओ अरे तुमची ती मंडळी पडली ना. मंडळी पडली म्हणजे ती संबंध. मग त्यांनी मागं पाहिलं, ती पडली, उचललं. पण भला माणूस होता. मग त्यांनी सांगितलं की बाबा तुझा गैरसमज झालेला आहे. ही माझी मंडळी नाहीये, हिचा माझा काहीही संबंध नाही. आम्ही दोघंही वारकरी इथं पांडुरंगाच्या दर्शनाला आलोय. ती कुठली आहे मला माहिती नाही, मी कुठला हे तिला माहिती नाहीये. त्यानं थोबाडात मारून घेतलं. माफ करा म्हणे, मला माहीत नसल्यामुळं माझ्याकडून तुमच्या दोघांचा संबंध जोडला गेला. अर्थात माहीत नसल्यामुळं जोडला गेला. माहीत झालं तुटला. माहीत नसल्यामुळं जोडला, माहीत झालं तुटला. अज्ञानामुळं तादात्म्य संबंध जोडला गेला. ज्ञान झालं तुटला. तर ज्ञान हेच स्मशान आहे. ज्ञान हेच काय आहे? स्मशान आहे. तेव्हा नेवनी निजविले स्मशाने, त्या स्मशानामध्ये मी नेऊन याला झोपवलेलं आहे. ज्या ठिकाणी जीवपणा जाळला जातो अशा ज्ञानामध्ये काढिले ते ओढे मागेल उपचाराचे पुढे. आणि मग या रूपाने मी देहाचा संबंध तोडून काय केलं? या देहाने आतापर्यंत मला जेवढी दुःख दिली त्याचा बदला घेतला. देहाचा संबंध तोडून त्याचा काय घेतला? बदला अशा प्रकारचा घेतला. आणि मग हे करत असताना मला काही भीती वाटली नाही, कारण देहाचा प्रारब्धाशी संबंध आहे, त्याच्या सुखदुःखाचा भोग देव घेईल, मला काय घेणं नाही. तेव्हा या मुळासह दुःख नष्ट करण्याकरता हे मी निर्वाणीचं शस्त्र काढलं आणि ते निर्वाणीचं शस्त्र वापरण्याकरता मानसिक तयारी केली. यासाठी हे निर्वाण केले कशी येले मन. कारण वेदांतामध्ये अनुभवाला महत्व आहे. अनुभव नसेल तर गप्पा मारण्याला काहीच किंमत नाहीये. त्याच्याकरता मी हे मानसिक तयारी करून हे निर्वाण अशा प्रकारचं मांडलं. याच्यासाठी हे निर्वाण का? तुका म्हणे अनुभव बरा. आणि अनुभव जर येत नसेल तर आपली ज्ञानाची अजून योग्यता नाही असं समजून पुन्हा उपासना करण्याकरता हस्तपाद हे ज्या इंद्रियाचं उपलक्षण आहे त्या इंद्रियाचा निग्रह करून भगवत स्वरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याची साधना करावी. नेवनी निजविले स्मशानी माणसे जाळी. त्या ठिकाणी आज 4 ते 6 टेंभुकर महाराजांच्या तिकडं कीर्तनाची सेवा आहे. 4 ते 6